नमस्कार मंडळी. आपल्याला देवाची ओढ का लागत नाही? कारण आपण चुकीच्या गोष्टींच्या प्रेमात आहोत. ज्या दिवशी विषय नकोसे होतील त्याच दिवशी विठ्ठल हवासा वाटेल. आज 28 एप्रिल. ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज आजच्या प्रवचनात आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर देतात. आपल्याला संतांची सोबत का मिळत नाही किंवा परमार्थ नेमका कसा साधावा? आजची ही चर्चा तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकते. महाराज एक सुंदर उदाहरण देतात. एखाद्या घनदाट जंगलात एखादा माणूस रस्ता चुकला तर तो बाहेर पडण्याची वाट कोणाला विचारतो? ज्याला जाणीव आहे की मी रस्ता चुकलोय. आपल्याला विषयांचा चटका बसतोय, त्रास होतोय, पण तरीही आपण त्यातच गुंतलो आहोत. जोपर्यंत आपण रस्ता चुकलो ही जाणीव होत नाही तोपर्यंत आपल्याला मार्गदर्शक शोधण्याची तळमळ लागत नाही. आपली अडचण अशी आहे की आपल्याला राम पण हवा आहे आणि विषयसुद्धा सोडायचा नाही. महाराज स्पष्ट सांगतात की हे दोन्ही एकाच वेळेला कसं शक्य आहे? जेव्हा असंतांची आवड संपेल तेव्हा संतांची किंमत कळेल. मीपणाचा विसर. आपण आपल्या वडिलांचे पत्र आले नाही तर काळजी करतो, पण जन्मापासून ज्याने आपल्याला घडवले त्या भगवंताची तळमळ आपल्याला का लागत नाही? महाराज म्हणतात आपले विस्मरण म्हणजे भगवंताचे स्मरण. जेव्हा आपण स्वतःच्या कर्तेपणाचा विसर पाडतो तेव्हाच खऱ्या अर्थाने नामस्मरण सुरू होते. कित्येकदा लोक विचारतात की काही साधू रागीट का असतात? महाराज सांगतात एखाद्या बापाने आपल्या मुलाला मारले तर ते त्याच्या हितासाठीच असते. संतांच्या शिव्या असोत वा मार, त्यात कधीही दुष्टबुद्धी नसते. ते जे काही बोलतात ते जगाच्या कल्याणासाठीच असते. संतांच्या संगतीत आपण गेलो की आपले कर्तृत्व संपले पाहिजे. मी करतो ही भावना जिथे संपते तिथे देव भेटतो. तर मंडळी, आजच्या धावपळीच्या जीवनात आपण करता मीच आहे या भ्रमात जगतोय. एकदा हे सर्व त्या रामाच्या चरणी अर्पण करून पहा. नामस्मरण करा आणि संतांच्या शब्दावर श्रद्धा ठेवा. तुम्हाला हा विचार कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच रोजच्या प्रवचनासाठी पूजा अँड उद्धव व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम.